नमस्कार मित्रमैत्रिणींनो. नक्षत्रचरण स्वामी, नक्षत्रांचे स्वामी, राशींचे स्वामी खूप खोलात नेलं आहे मी तुम्हाला. आणि आता तुम्हाला घरातल्या लोकांचे स्वभाव असे का, यांचा हा स्वामी आहे, हे मित्र नाही आहेत, हे शत्रू आहेत, इतपत तुम्हाला कळायला लागलं आहे. मग याचा आपल्याला आयुष्यात फायदा काय होतो माहिती आहे का? एखादी व्यक्ती अशी का वागते हे कळायला लागतं. मग तिचा राग येण्याचा होतो. आता हिचा रास मंगळाची आहे, नक्षत्रही मंगळाचं आहे, अरे बापरे ही भांडखोर असणारच. मग आपण तिच्या भांडणाचं काय वाटून घ्यायचं? कारण मंगळ हा जमिनीचा कारक आहे. जमीन जशी लवकर तापते लवकर निवते, तसं मंगळप्रधान माणसं लवकर तापतात लवकर निवतात, त्यांच्या मनात काही राहत नाही. आता तो मंगळ हत्यार असल्यामुळे तो तुकडा पाडतो हा भाग वेगळा, पण तुम्ही ते समजून घेऊ शकता. त्याच्यामुळे ॲस्ट्रॉलॉजी हा पांगुळ गाडा करायचा नाही. ॲस्ट्रॉलॉजीचा अभ्यास हा आपल्याला नेहमीच पॉझिटिव्हिटीकडेच नेतो. तुमचा दृष्टिकोन हा त्यातून आपल्याला काय चांगलं मिळेल हे बघण्याचा असला पाहिजे. आपण रवी म्हणजे काय कुंडलीमध्ये हे पाहिलं. आपल्या सूर्यमालेमध्ये रवी हा राजा आणि चंद्र ही सम्राज्ञी आहे. म्हणजे काय तर चंद्र हा स्त्री ग्रह आहे, आपण पाहिलेच स्त्री ग्रह. रवी हा पुरुष ग्रह आहे, चंद्र हा स्त्री ग्रह आहे. चंद्र हा कर्क राशीचा स्वामी आहे. चंद्र हा जलाचा कारक आहे. आता आपलं चंद्रयान गेलं तेव्हा चाललाय ना जलाचा शोध, तो लागणार आहे नक्की. कारण चंद्र हा 7000 वर्षापूर्वीपासून जलाचा कारक असं लिहिलेलं आहे ॲस्ट्रॉलॉजीमध्ये. जलाचा कारक आहे, स्त्रीकारक ग्रह आहे, भावनेचा कारक आहे आणि शरीरातल्या फ्लुइड्सचा कारक आहे. शरीरातले जे रस आहेत म्हणजे मंगळ रक्ताचा कारक आहे आणि चंद्र रक्ताच्या वाहण्याचा कारक आहे. त्यामुळे चंद्र आणि मंगळ हे मित्र आहेत. चंद्र अजून काय आहे? चंद्र म्हणजे आई, चंद्र म्हणजे राहतं घर, चंद्र म्हणजे भावना, चंद्रमा म्हणजे मन. चंद्रमा मनसो जातः अशी उक्ती आहे संस्कृतमध्ये. चंद्र हा मनाचा कारक आहे. मन म्हणजे काय सांगताच येत नाही, पण आपलं मन, तुम्ही आत्ता माझा यूट्यूब चॅनल बघत असताना, आत्ता जर समजा तुम्ही दुपारी 4 वाजता बघत असाल तर चहाची वेळ झाली आहे का? किंवा आयता मिळणार असेल तर अजून का झाला नाही? किंवा पुरुष बघत असेल तर बायको उठली की नाही चहाला? हे सगळं मनात येणार आहे त्याच वेळेला. जेव्हा माझा चॅनल तुम्ही बघताय त्यावेळेला हजारो विचार तुमच्या मनात येणार आहेत. चंद्र हा सगळ्यात फास्टेस्ट मुव्हिंग प्लॅनेट आहे. त्यामुळे तुमचं मन एका वेळेला 500 ठिकाणी असू शकतं. आत्ता तुम्ही इथे आहात, अमेरिकेतल्या मुलाच्या घरी पण असू शकता, आपल्या मुलीबरोबर तिच्या हॉस्टेलमध्ये असू शकता, मैत्रिणीबरोबर तिच्या लग्नाला एन्जॉय काय करत असतील ते पण इमॅजिनेशन करू शकता. चंद्र हा भावनेचा, कल्पनेचा आणि कल्पनेमध्ये रमणारा, भावनेमध्ये रमणारा असा ग्रह आहे. चंद्र हा सौम्य आणि शीतल ग्रह आहे. चंद्र हा पांढऱ्या रंगाचा आहे म्हणून तो आईच्या दुधाचा कारक आहे. चंद्र हा समुद्राशी संबंधित आहे म्हणून समुद्राशी संबंधित वस्तूंचा पण चंद्रकारक आहे. चंद्राची नक्षत्र स्वामी आपण बघितलेले आहेत, त्यामुळे चंद्राची नक्षत्र आहेत. प्रत्येक ज्या पृथ्वीतत्वाच्या राशी आहेत त्याच्यामध्ये चंद्राची नक्षत्र चतुष्पाद आहेत. म्हणजे वृषभ राशी, कन्या राशी आणि मकर राशी या पृथ्वीतत्वाच्या राशी अर्थत्रिकोणातल्या, यात वृषभेमध्ये रोहिणी, नंतर कन्येमध्ये हस्त आणि मकर राशीमध्ये श्रवण, ही 3 चंद्राची नक्षत्र चतुष्पाद आहेत. म्हणजे या राशींची ओळख आहे. अर्थत्रिकोणाच्या राशी ज्या जमिनीवर पाय घट्ट रोवून उभ्या आहेत पण त्या भावनात्मक आहेत. रोहिणी नक्षत्राबद्दल आपल्याला एक खूप छान गोष्ट माहिती आहे की कृष्ण रोहिणी नक्षत्राचा आहे जन्म झालेला. वृषभ रास रोहिणी नक्षत्र होतं कृष्णाचं. रोहिणी हे चंद्राचं नक्षत्र. चंद्र हा स्त्रीकारक ग्रह. शुक्राचे रास वृषभ ही, शुक्र हा स्त्रीकारक ग्रह. त्यामुळे 2 स्त्रीकारक ग्रह त्याच्या चंद्राशी निगडीत असल्यामुळे अर्थातच फेमिनाईन ब्युटी, कृष्णाचा चेहरा बघा, कृष्ण हा फेमिनाईन दिसतो, थोडासा बायकीपणा त्याच्यामध्ये दिसतो. अर्थात तो आपल्याला आवडतो. राधा आणि कृष्ण यांची चित्र बरेच वेळा साम्यच दिसतं, कारण राधा तर बाईच होती, पण चंद्र आणि शुक्र एकत्र असल्यामुळे रोहिणी वृषभ राशीची माणसं ह्यांचा चेहरा जरा फेमिनाईन असतो. आणि वृषभ रास डोळ्यावर पडते धनस्थानामध्ये, त्याच्यामुळे वृषभ राशीच्या लोकांचे डोळे फार सुंदर असतात रोहिणी नक्षत्रामध्ये. आणि वृषभ राशीचं चिन्ह आहे बैल. तुम्ही बैलाकडे निरीक्षण करा, बैल धष्टपुष्ट तर असतोच, पण गाईपेक्षा बैलाचे डोळे टप्पोरे आणि सुंदर असतात. पुरुषांमध्ये म्हणजे बाई आणि पुरुष या मनुष्य प्राण्यांमध्ये बायकांना सौंदर्य बहाल केलेलं आहे, पण प्राणी आणि पक्षी यांच्यामध्ये नर सुंदर आहेत. बैल हा गाईपेक्षा रुबाबदार आणि सुंदर दिसतो. वृषभ राशीचं ते चिन्ह आहे.
आता जेव्हा आपण चंद्र शिकतोय तेव्हा हा चंद्र भावनात्मकतेचा कारक आहे आणि चंद्र हा जलाचा कारक आहे, त्यामुळे तो कफाचा कारक आहे. चंद्र हा कफाचा कारक आहे, शुक्र हा पण कफाचा कारक आहे. माझ्या क्लासमध्ये एक मुलगी होती जिची धनस्थानामध्ये चंद्र होता. आता धनस्थानामधला चंद्र, आपण सगळे अवयव बघणार आहोत प्रत्येक स्थानामध्ये. तर धनस्थान हे तुमच्या व्होकल कॉर्डवर पडतं. नाक, घसा, गळा, नाक कान घशाच्या आतली रचना, जीभ, रसना, वाचा, बोलणं, हे सगळं धनस्थान आहे. त्याच्यामुळे ज्यांच्या धनस्थानामध्ये चंद्र असतो ना त्यांचा गाण्याचा आवाज चांगला असतो. म्हणजे तुम्हाला ती व्यक्ती माहिती नसेल पण धनस्थानामध्ये बुध, गुरु, शुक्र, चंद्र की गातात लोक, कारण ती वाचा आहे. चंद्र म्हणजे कोमलपणा, अतिशय गोड आवाज असतो धनस्थानात चंद्र असेल तर. आणि त्या मुलीबद्दल मी सांगत होते, तिची होती मिथुन रास. मिथुन राशीमध्ये तिचा आर्द्रा नक्षत्रामध्ये चंद्र होता आणि धनस्थानामध्ये होता. त्याच्यामुळे तिचं वृषभ लग्न होतं. लग्न जलकारक ग्रहाचं. चंद्र हा बुधाच्या राशीमध्ये, पण बुधाची रास मिथुन राशी रेस्पिरेटरी सिस्टीम, श्वसन संस्थेवर पडते. त्याच्यामुळे श्वसन संस्थेवर पडणारी रास आणि त्याच्यामध्ये चंद्र हा कफाचा कारक. ती क्लासमध्ये आली, प्रत्यक्ष क्लास मी घ्यायचे. क्लासमध्ये आली की शेवटच्या एकदम कोपऱ्यातल्या टेबल खुर्चीवर बसायची आणि गळा, डोकं सगळं ओढणीने बांधून घ्यायची. पंखा जरा पण नको, लगेच कफ व्हायचा घशात तिच्या. हे दिसणार आहे तुम्हाला. धनस्थानामधल्या चंद्राला कफाचा त्रास लवकर होतो, त्यांनी थंड पदार्थ खायचे नाहीत, नाही तर आवाज बसतो, हे पण दिसतं. तसंच चंद्र हा समुद्री गोष्टींचा कारक आहे. त्याच्यामुळे समुद्र प्रवाहाशी निगडीत गोष्टी. अजून चंद्र हा धनस्थानामध्ये काय दाखवतो तर चंद्र हा हॉटेल इंडस्ट्री आहे. मुळातच चंद्र दशमामध्ये असेल तर तो बिझनेसचा कारक आहे. तृतीयामधला रवी शनी, तृतीयातला चंद्र, दशमातला शनी, दशमातला चंद्र हे बिझनेसचे कारक आहेत. त्यामुळे बिझनेसचे कारक असल्यामुळे म्हणून हा चंद्र जर धनस्थानामध्ये, दशमस्थानाचा अधिपती धनस्थानात, ही भाषा तुम्हाला हळूहळू कळायला लागेल. पण धनस्थानामधला चंद्र हा हॉटेल इंडस्ट्री, कारण ते खाण्याचं स्थान आहे. म्हणून इथला शुक्र हा पण हॉटेल इंडस्ट्री आहे. इथे चंद्र हा हॉटेल इंडस्ट्री आहे. हा षष्ठेश चंद्र, षष्ठाचा अधिपती चंद्र गेला तर हॉटेल इंडस्ट्रीमध्ये म्हणजे पदार्थ बनवून पैसा मिळतो, कारण षष्ठ स्थान सेवाचा पैसा देणार आहे. इतक्या गोष्टी तुम्हाला नाती स्थानांची दाखवली की ग्रहाचं कारकत्व लगेच स्पष्ट होणार आहे. चंद्राची नक्षत्र 3 आहेत, जी आपण मगाशी बघितलं, रोहिणी, हस्त आणि श्रवण. त्यातलं हस्त नक्षत्र हे कन्या राशीमध्ये आहे. कन्या ही बुधाची रास आहे. बुध आणि चंद्र यांची रायव्हलरी आपण बघितलंय, त्यांच्यामध्ये शत्रुत्व आहे. पण हे हस्त नक्षत्र चतुष्पाद आहे आणि कन्या राशीमध्ये, कन्या राशी बुधाची षष्ठ स्थानातली रास असल्यामुळे ही अतिशय सेवाभावी रास आहे. आणि हे प्रचंड बुद्धिमान, उच्चीचा बुध आहे कन्येत, त्यामुळे प्रचंड बुद्धिमान. आणि याचं ॲप्लिकेशन, कारण ही सर्व्हिसचं स्थान आहे, सेवेचं स्थान आहे षष्ठ, त्यामुळे ॲप्लिकेशन त्यांना फार चांगलं येतं. हस्त नक्षत्र चतुष्पाद नक्षत्र कन्या राशीतलं. हस्त नक्षत्राचं चिन्ह वळलेली मूठ किंवा पंजा, म्हणजे दुसऱ्या माणसाला प्रतिकार करताना ही माणसं इतका बुद्धिचातुर्याने आणि हसत हसत शालजोडीतले जोडे मारतात की दुसरा माणूस नामोहरम होतो, पण यांच्यावर त्याचं प्रेम बसतं. यांच्याशी एकदा भेटलेली माणसं परत परत भेटतात. यांना अतिशय उत्तम सल्लागार हे असतात. तिसरं नक्षत्र श्रवण हे मकर राशीमधलं आहे. श्रवण नक्षत्राचं कान हा अवयव आहे, श्रवण करणं, श्रावण बाळ. त्याच्यामुळे मकर राशीची श्रवण नक्षत्राची माणसं यांना उत्तम लिसनिंग कपॅसिटी असते आणि दुसऱ्याचं ऐकून घेणं हा फार चांगला गुण आहे. त्यामुळे हे कर्मस्थानामधली रास जी वरिष्ठ दाखवते पण दुसऱ्याचं ऐकून घेतात, सहकाऱ्यांचं ऐकून घेतात, त्यामुळे लोकप्रिय असतात ही माणसं. चंद्र हा लोकप्रियतेचा कारक आहे आणि चंद्र हा स्टेट गव्हर्नमेंटचा कारक आहे. षष्ठातला चंद्र स्टेट गव्हर्नमेंटमध्ये नोकरी दाखवतो, षष्ठातला रवी सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये नोकरी दाखवतो, स्पष्टपणे दिसतं. हा चंद्र तुम्हाला लोकप्रियता देतो. तसा चंद्र हा प्रवासाचा कारक आहे. का आहे प्रवासाचा कारक? कारण चंद्र एका राशीमध्ये फक्त 2.5 दिवस, बस 2.5 दिवस म्हणजे 60 तास. 60 तासात 30 अंशाची एक रास, म्हणजे दर 2 मिनिटाला तो 1 अंश जातो. इतका फास्टेस्ट मुव्हिंग आहे चंद्र. पण चंद्र आणि बुधाचा आकार पण सेम आहे. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे, पृथ्वीच्या मधूनच आलेला आहे आणि चंद्र हा प्रवासाचा कारक आहे.
त्यामुळे ज्यांच्या कुंडलीमध्ये, आता आपण कुंडलीच्या स्थानांमधून जेव्हा बघू त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे तृतीय स्थान छोटे प्रवास, भाग्यस्थान लांबचे प्रवास. तृतीयात ज्यांचा चंद्र आहे फिरून नोकरी आवडते. अनेक बँक ऑफिसर्सच्या कुंडलीमध्ये लग्न काहीही असू शकतं, इरिस्पेक्टिव्ह ऑफ लग्न. तृतीयात चंद्र कुठल्या तरी राशीत असतो. यांना छोट्या छोट्या गावी जाऊन यायचं, सकाळी जाऊन संध्याकाळी यायचं, अशा बदल्या होतात त्यांच्या. तृतीयातला चंद्र हा छोटे प्रवासाची आवडच दाखवतो. म्हणजे इथून तुम्हाला महाबळेश्वरला जायचं ना तरी डायरेक्ट गाडीने जाणार नाहीत, 4 गाड्या बदलून आवडतं त्यांना. तृतीयामध्ये चंद्र असलेल्या लोकांना गाड्या बदलून जायला आवडतं. छोट्या प्रवासात सुद्धा त्यांना प्रवासच आवडतो. आणि तृतीयातला चंद्र हा चतुर्थाच्या मागच्या स्थानात, चतुर्थाला 12वा. आईशी वैचारिक पटत नाही, कुठल्याही राशीत असू दे. आईशी भांडतात हे लोक, वैचारिक मतभेद असतात आईशी. हा चंद्र भाग्याकडे बघतो. भाग्यस्थान लांबच्या प्रवासाचं आहे, त्याच्यामुळे यांना लांबचे प्रवास पण आवडतात. एकूणच प्रवास आवडणारा हा चंद्र आहे, कारण चंद्र हा प्रवासाचा कारक आहे, हा मनाचा कारक आहे, हा भावनेचा कारक आहे, हा फ्लुइड्सचा कारक आहे, भावनात्मकतेचा कारक आहे. त्याच्यामुळे चंद्र हा ग्रहचे जी नक्षत्र आहेत ही जर जलतत्वाच्या राशीत गेली असती तर सगळाच जलाचा मामला झाला असता, माणसं भावनेत वाहत गेली असती. असं होत नाही. आणि कर्क राशी चंद्राची आहे, पण चंद्राच्या राशीत चंद्राचं नक्षत्रच नाही आहे. चंद्राच्या राशीमध्ये शनीचं नक्षत्र पुष्य नक्षत्र हे चतुष्पाद आहे आणि बुधाचं आश्लेषा हे चतुष्पाद आहे. असं काय? कारण ॲस्ट्रॉलॉजी इज अ बॅलन्सिंग फॅक्टर. कुठलीही एकाच बाजूनी ॲस्ट्रॉलॉजीमधले कुठलेही परिणाम जात नाहीत. कर्क रास भावनात्मक रास आहे, चंद्राची स्वतःची रास आहे. तर हा चंद्र पुष्य नक्षत्रामध्ये आणि कर्कच्या समोरची रास मकर, मकर राशीत चतुष्पाद नक्षत्र श्रवण, ते चंद्राचं. इथे नक्षत्र परिवर्तन आहे. त्यामुळे कर्क राशीची माणसं शनीसारखी अतिशय स्ट्रिक्ट असतात, आपल्या विचारामध्ये पक्की असतात. आणि मकरमधली श्रवण नक्षत्राची माणसं भावनात्मक असतात. चंद्र हा आनंदाचा कारक आहे, आनंद पसरवणारा ग्रह आहे. त्यामुळे ज्यांची नक्षत्र चंद्राची आहे, ज्यांची रास चंद्राची आहे, ही माणसं लोकप्रिय असतात. चंद्र लोकप्रियतेचा कारकच आहे. लोकप्रिय असतात आणि ती आली की आनंद पसरवतात. ती कधी दुर्मुखलेली नसतात. तोंडावर 12 वाजलेत असं कधी दिसणार नाही चंद्राची नक्षत्र. दुसरी गोष्ट, ज्यांच्या लग्नी चंद्र असतो ना त्यांचा चेहरा गोल असतो, पण चंद्र गोल आहे आणि चंद्र पांढऱ्या रंगाचा आहे, त्यामुळे त्यांचा रंग पांढरा असतो. त्याच्यावर शनीची दृष्टी पडली तर तो काळा होतो. सप्तमातनं किंवा लाभातनं जर शनीने तिसरी दृष्टी टाकली तर त्याचा रंग काळा होतो. अदरवाईज चंद्र लग्नी असलेली माणसं गोरी असतात, पांढरी गोरी असतात. रवी लग्नी असला की लाल गोरी असतात. मंगळ लग्नी चंद्रावर असला की लाल गोरी असतात. ग्रहांचे रंग आणि त्याचा तुमच्या शरीरावर परिणाम हा स्वच्छ आणि स्पष्ट दिसतो. या चंद्र तुमच्या कुंडलीमध्ये कुठे आहे आपण थोडक्यात बघूया. प्रथम स्थानात चंद्र असेल तर व्यक्तिमत्वामध्ये आनंदी स्वभावाचा माणूस. धनस्थानात चंद्र असेल तर आवाज गोड असलेला माणूस. तृतीयात चंद्र असेल तर धाकट्या बहिणी असतात, प्रवास करायला आवडतो. चतुर्थात चंद्र असेल तर ही जन्मजात आई असते. कुठल्याही राशीत चतुर्थात चंद्र असतो. स्वयंपाकघर हे त्यांचं सेंटर पॉईंट. त्या स्वयंपाकघर सोडायला तयार नसतात. पुरुष असोत किंवा बायका असोत, प्रचंड आवड असते कम्फर्ट्सची, घरातल्या रिअल इस्टेटची, घरातल्या सुखसोयींची. यांना प्रचंड घेणं देणं आहे त्याच्याशी. पंचमातला चंद्र हा क्रिएटिव्ह चंद्र आहे. हा हे क्रिएटिव्हिटीचं स्थान आहे. कल्पनांमध्ये प्रचंड क्रिएटिव्हिटी. आणि पंचमातला चंद्र ही आईला लागून असलेली मुलं, ती आईपासून लांब जातच नाहीत. षष्ठातला चंद्र हा तुमची सेवाचं स्थान आहे आणि हे तुमच्या स्टेट गव्हर्नमेंटमधली सेवा दाखवतं. षष्ठातला चंद्र हा नर्टरिंग, उत्तम नर्सचा जॉब करतो. सप्तमातला चंद्र नवरा बायको निरतिशय एकमेकात गुंतलेले असतात. अष्टमातला चंद्र हा तितकासा चांगला नाही, कारण हे त्रिक स्थान आहे. ज्या राशीमध्ये अष्टमात चंद्र असेल, त्या राशीचा स्वामी जर बलवान नसेल तर त्या राशीच्या अवयवामध्ये काही ना काही डिसऑर्डर दिसते. म्हणजे काय? मिथुनेमध्ये चंद्र अष्टमात असेल तर कफ असतो. वृषभेत चंद्र अष्टमात असेल तर डोळ्याचे प्रॉब्लेम असू शकतात. धनुराशीतला चंद्र अष्टमात असेल तर पायाच्या शिरांचे प्रॉब्लेम असू शकतात, असं दिसतं. जर भाग्यामध्ये चंद्र असेल तर प्रवासाची आवड असते. एक दशमस्थानामध्ये चंद्र स्वतःचा बिझनेस करतो. एकादशामधला चंद्र, एकादशातले सगळे शुभग्रह अतिशय उत्तम नेटवर्क सर्कल, मित्रमैत्रिणी देतात. एकादशामधला चंद्र हा स्त्री कारक असल्यामुळे पुरुषाच्या कुंडलीमध्ये एकादशामध्ये चंद्र मैत्रिणी देतो. बायकांच्या कुंडलीमध्ये एकादशामधला शुक्र हा भिन्नलिंगी मित्रमैत्रिणी देतो. व्ययामधला चंद्र हा व्ययस्थान हे परदेश दाखवणार आहे. चंद्र म्हणजे स्वतःचं राहतं घर. हा चंद्र जर चतुर्थेश असेल
किंवा कर्क राशीचा चंद्र वेळात असेल तर परदेशी घर असतं. अशा ढोबळ गोष्टी आपल्याला चंद्रावरून दिसतातच. त्याच्याशिवाय चंद्र हा समुद्री गोष्टींचा कारक आहे आणि कुंडलीमध्ये जो चंद्र आहे ना, हा चंद्र कुंडलीत एकटा नको. आत्ता मी जे तुम्हाला चंद्राबद्दल सांगते त्याच्यामध्ये एक ढोबळ गोष्ट अशी सांगितली जाते, केमद्रुम योग. पण हे नीट बघितलं पाहिजे. तुमच्या कुंडलीतल्या चंद्राच्या मागे आणि पुढे, म्हणजे ज्याला अनफा आणि सुनफा योग म्हणतात, ग्रह असले पाहिजेत. त्यांचा सपोर्ट चंद्राला मिळाला पाहिजे आणि चंद्रावर अनेक ग्रहांची दृष्टी पाहिजे, तर हा चंद्र शुभ होतो. तुमचा जन्म शुद्ध चतुर्थी ते वद्य चतुर्थी या 15 दिवसात झाला तर चंद्र शुभ आहे. कुंडलीतला चंद्र क्षय तिथीचा नको आणि क्षीण चंद्र नको, अमावास्येचा नको. बाकीचे चंद्र शुभ आहेत. चंद्रावरती अनेक ग्रहांची दृष्टी नसेल, शेजारी ग्रह नसतील, पण चंद्रापासून केंद्रात म्हणजे 4थ्या 7व्या 10व्या स्थानात ग्रह असतील तरीही हा चंद्राला बळ मिळतं. त्यामुळे चंद्राला स्वतःचं बळ असणं आणि इतर ग्रहांची पण मदत मिळणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. मुळात चंद्र हा अतिशय सुंदर आई आणि आईचं प्रेम दाखवणारा ग्रह आहे. चतुर्थ स्थानाचा तो स्वामी आहे. चतुर्थ स्थान वक्ष किंवा छाती दाखवतात, म्हणून चंद्र हा आईच्या दुधाचा कारक आहे. असा हा अतिशय कोमल, शीतल, भावनात्मक चंद्र आणि रवी हा वडील, असं रवी आणि चंद्र, पुरुष आणि स्त्री ग्रह अशी जोडी आपल्या आयुष्यात आई आणि वडील यांची द्योतक आहे. त्यामुळे आपण दोघांच्याही पायी आपण नतमस्तक असतो. हे दोघंही आपले गुरु आहेत. ह्याच्या पुढचा ग्रह आपण बघणार आहोत पुढच्या एपिसोडमध्ये. तो आहे मंगळ. हा रवी म्हणजे राजा, त्याचा तो सेनापती आहे. आत्ता आपण जो चंद्र पाहिला हा कोमल ग्रह आहे. आपल्या कुंडलीतला चंद्र कसा सुरेख आहे हा प्रत्येकाने जरूर तपासून पहा. आपण थांबूया, पुढच्या एपिसोडमध्ये भेटूया, मंगळाकडे जाऊया.